मित्रांनो नमस्कार. राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे मराठा सर्वेक्षण सर्वत्र चालू आहे. गेले 4 ते 5 दिवस आपण हा सर्वे पूर्ण करत आणलेला आहे. काहींचं जवळजवळ 80% ते 90% काम झालेलं आहे. पण ॲपमध्ये काही बग्स होते, ॲपमध्ये काही प्रॉब्लेम्स होते किंवा काही गोष्टी नव्याने ॲड करायच्या होत्या. त्यामुळं ॲपचं नवीन व्हर्जन तयार करण्यात आलेलं आहे. पण नवीन व्हर्जन जरी 28 तारखेपासून आलं असलं तरी काही लोकांनी हे व्हर्जन घेतलं नव्हतं, की जेणेकरून त्यांना भीती होती की जुना डाटा जो त्यांनी केलेला सर्वेक्षण तो लॉस होईल की काय. पण आज असा प्रॉब्लेम येतो की तुम्हाला जे जुनं ॲप आहे ते ओपनच होत नाही. त्याच ठिकाणी एक मेसेज येतो आहे, तो मेसेजही तुम्हाला दाखवतो मी इथं ॲप ओपन करून. आता इथं बघा माझ्याकडे ते ॲप आहे. ते ॲप ओपन केल्यानंतर कोणता मेसेज येतो हे तुमच्या समोर इथं तुम्हाला दिसतंय बघा. इट सीम्स यू हॅव ॲन ओल्ड व्हर्जन ऑफ द MSBCC सर्वे ॲप. म्हणजे तुम्ही ओल्ड व्हर्जन वापरताय, त्यामुळे तुम्हाला हा सर्वे करता येणार नाही आहे. यू नीड टू गेट द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द MSBCC सर्वे ॲप टू डू द सर्वे. म्हणजे सर्वे करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी आता नवीन व्हर्जनच घ्यावं लागेल. जुन्या व्हर्जनवर तुमचा सर्वे होणार नाही असं इथं कंपल्सरी तुम्हाला सूचना देण्यात आली आहे. याचा अर्थ आता तुमच्यासमोर पर्याय राहिलेला नाही नवीन ॲप घेण्याशिवाय, कारण तुम्ही विचार करूनही चालणार नाही आता की मागचा डाटा राहील की नाही राहील. फक्त एक तुम्हाला करावं लागणार आहे की डेटा तुम्हाला पूर्ण सिंक करावं लागेल. आता इथं तुम्ही जर बघितलं आता इथं माझ्याकडे ते ॲपच ओपन होत नाही, त्यामुळे तुम्हाला सिंकचा इथं गोष्ट दाखवू शकत नाही. तरी पण इथं मी तुम्हाला इथं आमचा हा ग्रुप आहे प्रगणकांचा, त्यावरला एक स्क्रीनशॉट दाखवतो. आता इथं बघा हे बदलल्यानंतरचं इथं आहे. इथं तुम्हाला एखादा मला स्क्रीनशॉट असा मिळेल की सिंक डेटा आहे बघा. हा स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला मिळेल की इथं तुमचं टोटल अनसिंक फाईल हे 0 असतील तर बिंदास तुम्ही नवीन ॲप घ्या. कारण हे सगळ्या ज्या तुम्ही आधी सर्वे केलेल्या फाईल जर सिंक झाल्या असतील तर तो डाटा तुमचा या राज्य आयोगाच्या सर्व्हरला गेलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला नवीन ॲप घेण्याशिवाय पर्याय. आता नवीन ॲप घ्यायचं तर काय करायचं तर बघा त्याची एक वेगळी लिंक आहे. ही लिंक तुम्हाला इथं मी दाखवतोय बघा, आणि ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. या ॲपवर या लिंकवर क्लिक करून आधी तुम्ही इन्स्टॉल करा आणि तुम्हाला डायरेक्ट तिथं अपडेटचं बटन येईल. अपडेट करा आणि मग तुम्हाला नवीन सर्वे चालू करता येईल. जरी तुम्हाला जुना डाटा संख्या दिसली नाही तरी काही इलाज नाही त्याला, ती कदाचित सर्व्हरला गेलेलं असेल. तर त्यामुळे तुम्हाला नवीन ॲप घेऊन आता हे करावं लागेल. तर ठीक आहे बघा इथं मी लिंकवर क्लिक करतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं आता बघा इथं हे सगळं आलेलं दिसतंय. अँड्रॉइड वापरा असं म्हटलेलं आहे इथं. आता इथं आपल्याला वरती इथे डाउनलोड करा हा जो शब्द तुम्हाला दिसतो आहे बघा इथं, की कदाचित तो तुम्हाला इंग्रजीत सुद्धा दिसेल. डाउनलोड हिअर असा इथं क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथं बघा डाउनलोड फाईल वरच्या बाजूला सुरू झाले आहे. डाउनलोड झालं आहे त्याच्यावर ओपनवर क्लिक करा. ओपनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अपडेट बटन येईल. अपडेट बटनावरच क्लिक करायचं आहे. आधीचं ॲप अनइन्स्टॉल करण्याची गरज नाही. अपडेटवर क्लिक करा. अपडेटवर क्लिक केल्यानंतर अपडेटची प्रक्रिया सुरू होईल. ॲप इन्स्टॉल्ड झालं. आता ओपन करा. आता ॲप ओपन होणार आहे तुमचं. आणि इथं बघा हे नवीन तुम्हाला थोडंसं इथे दिसायला लागलेले कॉल सेंटरचे नंबर वगैरे आधी दिसत नव्हते. हा फक्त इंटरव्ह्यू बटनच दिसत होता. आता या 2 गोष्टी आलेल्या आहेत. आता आपण काय करूया बघा इथं आता या 3 रेषांवर जाऊन आपला टोटल सिंक डाटा सर्व्हर याच्यावर क्लिक करूया. बघूया गेल्या वेळेचं आपलं दिसतंय काय, तर पूर्ण डाटा इथं दिसतो. याचा अर्थ अनइन्स्टॉल न करता जर फक्त अपडेट केलं तर डाटा जात नाही आहे. जेवढे कुटुंब केलेले आहेत किंवा त्याच्यापेक्षा इथं जास्तच दिसतील तुम्हाला कदाचित, हरकत नाही. तुमचे केलेल्या संख्येपेक्षा जर जास्त इथं संख्या दिसेल तर तुमचं ॲप अपडेट झालेलं आहे. या पद्धतीने हे काम करा आणि पुढं तुमचं चालू करा. जर काही अनसिंक फाईल जर असतील तर खाली अपलोड डाटावर क्लिक करा. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ होता जो तुम्हाला अडचणीत होत्या. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहा. जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.